निघालोय पन्हाळगडला, तुम्ही या आमच्या सोबत. बाय बाय. संध्याकाळी 7 वाजता आम्ही मुंबई सोडून कोल्हापूरकडे रवाना झालो. कोल्हापुरात थोडासा विसावा घेतल्यानंतर आम्ही निघालो पन्हाळगडच्या दिशेने. आम्हाला इथे भेटले राज्यभरातून आलेले शिवप्रेमी. ही पन्हाळगडची जी मोहीम आहे ती IBN लोकमतची टीम, माझ्याबरोबर मंगेश आहे, बशीर आहे, किशोर आहे आणि आम्ही ही जी मोहीम आहे ही IBN लोकमतच्या माध्यमातून फत्ते करण्याचा प्रयत्न करणार आहोत. अर्थात तिथे गेल्यानंतरच कळेल. माझ्याबरोबर आत्ताच इथे IBN लोकमतच्या आमच्या टीमला इथून इचलकरंजीहून काही मावळे आलेले आहेत, तर काही मावळे हे नाशिकहून आलेले आहेत, काही कोल्हापूरहून आलेले आहेत. हे सगळे आम्हाला इथून जॉईन झालेत. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी. जय शिवाजी. जय 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 शिवाजी. जय 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 भवानी. शिवबा की जय बोलो. शंभा की जय बोलो. ह्या ज्या घोषणा आहेत ह्या अजिबात थांबणार नाहीयेत अगदी ही मोहीम फत्ते होईपर्यंत. शिवाजी महाराज की जय. जय 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 भवानी. जय 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 भवानी. पन्हाळ्याच्या पायथ्याला असलेल्या वीर शिवा काशीद यांच्या समाधीला अभिवादन करून आणि पन्हाळ्यावर पोहोचताच बाजीप्रभू देशपांडे यांच्या पुतळ्याला अभिवादन करून आम्ही निघालो 3 दिवसांच्या मोहिमेवर. या नंदीला फुटका नंदी असं म्हटलं जातं. या नंदीचं मुख नाहीये म्हणून त्याला फुटका नंदी असं म्हटलं जातं. आणि इथूनच हे सगळे मावळे आता मार्गक्रमण करतात. चला तर मग आपणही हा अनुभव घेऊया. मावळे आम्हीच लढणार. मावळे आम्हीच लढणार. साखर शुभाच होणार. साखर शुभाच होणार. आम्ही गड्या डोंगरच राहणार. आम्ही गड्या डोंगरच राहणार. सिद्धी जोहरला चकवा देऊन शिवाजी महाराज ज्या मार्गाने विशाळगडला गेले त्याच मार्गाने आम्ही पावनखिंड पर्यंत जाणार होतो. शिवराष्ट्र हायकर्सच्या माध्यमातून साधारण 650 शिवप्रेमी आमच्या सोबत होते. छत्रपती शिवाजी महाराज याच मार्गावरनं बरोबर निघाले विशाळगडाकडे. असा धोधो पाऊस होता. किमान त्या परिस्थितीची अनुभूती आजच्या तरुणांना यावी आणि ज्या 2 वीरांनी बलिदान दिलं त्याच्या बलिदानाला सुद्धा पुन्हा उजाळा मिळावा यासाठी या पदभ्रमंती मोहिमेचं आयोजन आहे. पावसात भिजतच आम्ही पन्हाळगड उतरलो. काही अंतर चालल्यानंतर आम्हाला भेटला बैलांना अंघोळ घालणारा एक शेतकरी. पन्हाळगड ते पावनखिंड ही मोहीम मार्गक्रमण करत असताना या ठिकाणी काही शेतकरी राजा सुद्धा भेटलेत. बळीराजांचे या ठिकाणी पेरणीचं काम चालू आहे. धानाची लागवड या ठिकाणी सुरू आहे. स्नेहल काय सांगशील, काय वाटतंय सगळं? मला तर माझ्या गावी गेल्यासारखं वाटतंय आणि माझ्या घरी सुद्धा अशी मुकी जनावरं आहेत. पण अगदी आपल्याला धकाधकीच्या जीवनात सुट्ट्या मिळतात आपण गावी जाता येत, पण इथे आल्यानंतर हा सगळा आनंद मिळतोय. आणि जे काका आहेत हे इथे म्हणजे महादेवाला स्नान घालतायत. मला तर हा मोह आवरत नाहीये मंगेश, त्यामुळे मी हे करणार आहे, त्यांना मी मदत करणार. त्यानंतर शेताच्या बांधावरून आम्ही पुढे निघालो. जिकडे नजर जाईल तिकडे हिरवळ.
निसर्गानं हिरवा शालू परिधान केलेला. इतक्या दूरवर शेतातून गाण्याचा आवाज आला आणि मग आम्ही तिथे पोहोचलो. लेक माहेरी आलेली आहे आणि ती आईशी गप्पा गोष्टी करते. असं हे गाणं आहे. गुजग बोलायाला चांद वाड्यावरती आला असं ते गाणं आहे. आणि ह्या सगळ्या ज्या महिला आहेत हे गाणं ह्या भात लावणी करताना म्हणत हे एन्जॉय करतात. मी पण एन्जॉय केलंय. आता किशोरही खरं तर लावणी करतो तर मी किशोरला देणार आहे. किशोरलाही सांगणार आहे की थोडंसं तू सुद्धा यांना एक तुझ्याकडून थोडीशी मदत कर. इथे ही खूप वेगळी आणि खूप चांगली परंपरा पाहायला मिळाली की परिश्रमाचं काम करत असताना एक उत्साह निर्माण व्हावा आणि आपल्या गुजगोष्टी एकमेकांना सांगता याव्यात त्या आणि त्याही कवनाच्या माध्यमातून त्या खूपच चांगली परंपरा मला इथे पाहायला मिळाली. बळीराजाला मदत करून पुढची वाट धरली. पावसामुळं वाट निसरडी बनली होती. बरंच अंतर पार केल्यावर लागलं विस्तीर्ण असं मसाईचं पठार. महिषासूर मर्दिनीचं मंदिर सुद्धा इथंच आहे. या पठाराची एक अशी आख्यायिका आहे की ज्याला आपण महिषासूर मर्दिनी म्हणतोय. जो महिषासूर मर्दिनीने जे राक्षसाने जे रेड्याचं रूप घेतलेलं होतं त्या रेड्याच्या रूपाच्या राक्षसाला ज्या आपण जे म्हणतोय की तुळजाभवानीने जे डोंगरावरनं ढकलून दिलं आणि म्हणून तिचं नाव महिषासूर मर्दिनी झालं. तेच हे ठिकाण ज्याला मसाई पठार म्हटलं जाते. पठारावर येईपर्यंत सगळ्यांनाच प्रचंड भूक लागली होती. आपण सगळ्या लोकांशी बातचीत करताना आपली खरी जी हायकरची सगळी टीम आहे ते सगळे पुढे गेलोय. त्याच्यामुळे आपलं सगळ्यांचं जीवन मिस झालंय. तुझ्याही पोटात काळू ओरडत असतील पण आता खजुरावर आपल्याला भागवायचंय. जोरदार वारा, मुसळधार पाऊस, दाट धुकं, हिरवळीवर आणि वाऱ्याच्या तालावर डोलणारी फुलं. मसाई पठाराचं हे सगळं वैभव डोळ्यात साठवून पुढे निघालो. वाटेत छोटे छोटे ओढे लागत होते. एकमेकांच्या आधारानं ते पार करावे लागत होते. अखेर एका टेकडीवरून एक गाव दिसलं. मोहिमेचा पहिला टप्पा आम्ही सर केलाय. आताच आम्ही हे जे गाव आहे या ठिकाणी आम्ही आता पहिला मुक्काम घेणार आहोत. थोड्याच वेळात आम्ही त्या ठिकाणी पोहोचणार आहोत. डोंगर उतरून खोतवाडीत पोहोचायला संध्याकाळचे 7 वाजले होते. पावसाची संततधार असतानाही स्वतंत्र विजय मंडळानं शिवरायांच्या पन्हाळगड ते पावनखिंड या मोहिमेचा जिवंत देखावा उभा केला होता. अरे फक्त आऊसाहेबांवर झुकणारा 025 माझ्या डोसक्यावर. एक दिवसाचा शिवाजी असलो म्हणून काय झालं? ह्यो शिवाजी काय तुझ्या पुढे वाकल? अरे मोडल पण वाकणार नाही. भूक तर खूप लागली होती. सगळ्यांनी जेवणासाठी मग मोर्चा वळवला. गरम गरम पोळी, कोबीची भाजी, भात आणि वाफाळणारी डाळीची आमटी. आम्ही सगळेच अक्षरशः या जेवणावर तुटून पडलो. अरे काय हे मला विसरला तुम्ही. तू तिकडेच राहिली. अरे काय मला विसरला तुम्ही. काय किशोर स्वतःला वाहून घेतलेले किशोर काय आम्हाला भूक लागली. मला आणि बशीर कुठे आहे? जेवण करून गेले. वा वा म्हणजे मला विसरलात ना तर मला पण खायचंय. धुवाधार पाऊस आहे आणि गरम गरम भात आमटी. म्हणजे वर्षातले 365 दिवसांपैकी जर एखादा दिवस जरी असा जर अनुभवता आला तर अतिशय सुंदर आहे, अप्रतिम आहे. ह्याच्यासारखं दुसरं काही असूच शकत नाही जगात, अशी माझी तरी प्रतिक्रिया. आणि बैल तर जोरात पळा आणि खाली टिकली की टाळक
हे माझं दात पडले मी त्याला म्हातारा झालोय म्हणून. सगळेच पावसात भिजलेले, सगळ्यांची चुलीच्या धगासमोर बसण्यासाठी स्पर्धा सुरू झाली. बशीर आणि मंगेश तर चुलीसमोर गप्पा मारत बसले होते, तर किशोर डोक्याला मुंडासं बांधून झोपण्याच्या तयारीत होता. तिसरा सहकारी झोपायची तयारी करतोय. रात्रभर जे काय आपला प्रवास झालेला आहे त्यानंतर फक्त मिळालेली 1 तास आणि पूर्ण दिवसभर झालेला जो काही श्रम त्याच्यानंतर झालेला एक चांगल्या प्रकारचा परिहार आणि मग आता आम्ही झोपायच्या तयारीत आहोत. हे मुंडासं बांधलेलं आहे शेतकऱ्यासारखं आणि गोळ्या बिळ्या घेऊन मस्तपैकी सूट थंडी घालवण्यासाठी इकडे आता कपडे वगैरे बदलून घेतले आणि झोपते. उद्या सकाळी 6 वाजता निघायचंय म्हणून तर लवकर झोपून उद्या सकाळी 6 वाजता निघायचंय. तेव्हा खरं आराम करा. गुड नाईट. गुड नाईट. दुसरा दिवस उजाडला. गावातलं गाईचं निरसं दूध आणि बिस्किट्स हीच आमची न्याहारी. आणि ही न्याहारी जर चुलीच्या धगासमोर असेल तर मजा काही औरच ना. इथं हे ताजं निरसं दूध आणलं ते इथं चुलीवरती ह्यांनी बसून तापवलेलं आहे आणि त्याच्याबरोबर बिस्किट आणि दूध असा आमचा नाश्ता आहे. बरोबर हा जाळ आहे जो चुलीचा, तर तो त्याची धग आम्ही घेतोय. बाहेर खूप पाऊस पडतोय आणि आता आम्हाला पुढच्या प्रवासाला पण निघायचंय. खोतवाडीतून पांढरपाणीकडे निघालो. पांढरपाणी गावापर्यंत पोहोचण्यासाठी 28 किलोमीटरचं अंतर पार करायचं होतं. अडचणींचा रस्ता तुडवत पुढे निघालो. जवळच शेतात लावणीसाठी चिखल करण्याचं काम सुरू होतं. थोडं थोडं त्यांना मदत करण्याचा प्रयत्न केला आणि आता किशोर आता शेतात आहे. किशोरने सुद्धा मस्त हे खेतर चालवलेलं आहे. भन्नाट पाऊस, मस्त वातावरण. खरं तर चालून चालून आता भूकही लागली होती आणि मग आम्ही एक जागा निवडली, एका छोट्याशा ओढ्याच्या भोवतीची. आणि मग सगळ्यांनीच जवळ असलेली शिदोरी सोडली. दुपारी जेवायची वेळ झाली आणि आम्ही आता सगळेजण एका ओढ्याच्या काठी इथं जंगलात जेवायला बसलोय. अतिशय मजा येते जेवताना. हा एक अविस्मरणीय असा क्षण आहे. पुऱ्या आहेत, लोणचं आहे आणि ही जवसाची मस्तपैकी चटणी आहे. मजल नरमजल करत पाटेवाडी गाव आलं आणि जीवात जीवाला तो म्हणजे समोर गरमागरम वाफाळता चहा दिसला. हा पावसात कॅमेरा सांभाळणं पण खूप अवघड आहे. ते काढून परत शूट करायचं, परत ते रेनकव्हरमध्ये घालायचं आणि हे सगळं खूप अवघड आहे. चहा घेतल्यावर हुशारी आली. दिवस सरत चालला होता आणि पुढे खूप अंतर कापायचं होतं. ओल्या गवतावरून आम्ही झपाझप पावलं टाकू लागलो. खरी कसरत करावी लागली ती मोठ्या ओढ्यातून पुढे जाताना. पांढरपाणीकडे जाताना आतापर्यंत खूप ओढे लागले, पण हा एकमेव असा ओढा आहे ज्या मार्गाने आम्ही आता जातोय त्या मार्गाने दोरीचा आधार द्यावा लागतो. अशी खडतर वाट पार करून आम्ही पावलं किल्ल्याला मात्र पोहोचणार होतो. रेस्क्यू टीमनं आधीच ओढा पार करण्यासाठी दोर टाकला होता. दोर पकडून कसरत करत आम्ही हा ओढा देखील पार केला. अरण्य पार करून पांढरपाणी गावात पोहोचलो. खूप दमलो होतो.
प्रकारे हे घर आता आम्हाला राहण्यासाठी मिळालेलं आहे. आजच्या रात्रीचा जो आमचा मुक्काम आहे तो याच घरात असणार आहे. तिसरा दिवस उजाडला. खरं तर कधी एकदा पावनखिंडीत पोहोचतोय असं झालं होतं. पांढरवाणीकडून आता आम्ही पावनखिंडीच्या दिशेने निघालोय. हा जो रस्ता आहे हा रस्ता आत्ताचा आम्हाला जो मिळालेला हा डांबरी रस्ता आम्हाला आहे मिळालेला. ह्याच्यानंतर पुढे आम्हाला पावनखिंडीकडे जाताना मात्र 1-1.5 किलोमीटरचं जे अंतर आहे ते अंतर मात्र अतिशय खडतर वाट असणार आहे. सुरुवातीलाच एक बुरुज दिसतो. बुरुजावरून ही घोडखिंड आणि सभोवतालचा परिसर विलोभनीय भासतो. बुरुजाखाली एक घळी आहे. त्या घळीच्या तोंडावरच बाजीप्रभू देशपांडे, फुलाजीप्रभू देशपांडे आणि 300 बांदल मावळे यांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी स्मृतिस्तंभ उभारण्यात आलाय. पन्हाळा ते पावनखिंड या पदभ्रमंती मोहिमेत गेल्या 15-20 वर्षांपासून कोल्हापूरसह सांगली, सातारा, पुणे, मुंबई आणि बेळगाव जिल्ह्यातील हजारो शिवप्रेमी सहभागी होत असतात. मी 4 वर्षांची असल्यापासून या ट्रेकला येते आणि आता मी 10वीत आहे. छान वाटतंय. छान वाटतंय. आणि हे तू सगळं चालत आलीस ना? पाय नाही दुखले तुझे? ज्या मार्गाने शिवराय विशाल गडाला पोहोचले त्या मार्गाने जाण्याचा अत्यंत माझा पहिल्यापासून एक इच्छा होती आणि त्या इच्छेला मला एक फलस्वरूप प्राप्त झालेला आहे. या मोहिमेतून युवकांच्या साहस, धाडस, आत्मविश्वास आणि नेतृत्व हे गुण संपन्न व्हावे, त्याचबरोबर इतिहास आणि निसर्गाची आवड निर्माण व्हावी. या गोष्टी कुठल्याही विद्यापीठात शिकवल्या जात नाहीत, त्या या प्रत्यक्ष मोहिमेत शिकायला मिळतात. हा प्रामुख्याने उद्देश ठेवून गेले आम्ही 23 वर्ष ही मोहीम यशस्वीरित्या पार पाडत आहोत. दरवर्षी येणाऱ्यांबरोबरच अगदी पहिल्यांदाच येणाऱ्यांनाही हा मार्ग इतिहासात घेऊन जातो. पुढे राहिला विशाळगड मग घोडखिंडा उभे